हॅलो नमस्कार, मी सुंदर सोनवणे तुम्हा सर्वांचं माझ्या फार्मसी सुंदर या चॅनलमध्ये मानापासून स्वागत। आज आपल्या व्हिडिओचा मेन विषय आहे जॉइंडिस म्हणजे पांडुरोग। जॉइंडिस किंवा पांडुरोग हा आजार नसून एक लक्षण आहे। शरीरातील बिलिरुबिन नावाच्या द्रव्याचे प्रमाण वाढल्याने हा विकार होतो। यामुळे त्वचेला, डोळ्याच्या पांढऱ्या भागाला आणि लघवीला पिवळसर रंग येतो। चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। जॉइंडिस म्हणजे काय? जॉइंडिस म्हणजे शरीरात बिलिरुबिनचे प्रमाण वाढणे। बिलिरुबिन हा लाल रक्तपेशींचा विघटनानंतर तयार होणारा द्रव्य आहे। यकृताची योग्य कार्य न झाल्यास बिलिरुबिन शरीराबाहेर टाकले जात नाही आणि जॉइंडिस होतो। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे मुख्यत्वे यकृताशी संबंधित आहे आणि रक्तातील लाल पेशींच्या विघटनाचा हा परिणाम असतो। आता पाहूया जॉइंडिसची मुख्य कारणे। पहिला आहे यकृताची समस्या म्हणजेच हिपॅटायटिस, यकृताची सूज, आणि दुसरा आहे सायरोसिस म्हणजे यकृतातील पेशींचे नष्ट होणे, आणि तिसरा आहे लिव्हर फेल्युअर। दुसरा आहे रक्ताभिसरणाशी संबंधित विकार, लाल रक्तपेशींचा जास्त नाश म्हणजे हेमोलायसिस, मलेरिया, थॅलेसेमिया यासारखे आजार, आणि तिसरा आहे पित्ताशय व पचन संस्थेतील अडथळा, पित्ताशयात खडे होणे आणि पित्तनलिकेत अडथळा। जॉइंडिसची इतरही कारणे आहेत जसे की अल्कोहोलचा अतिवापर, औषधांचा दुष्परिणाम आणि संसर्गजन्य रोग। आता पाहूया जॉइंडिसची लक्षणे। एक आहे त्वचेला किंवा डोळ्यांना पिवळसर छटा, लघवी गडद पिवळसर किंवा तपकिरी रंगाची होणे, भूक कमी होणे आणि वजन घटणे, थकवा, कमजोरी वाटणे, पोटदुखी आणि अपचन। जॉइंडिसची अजूनही काही लक्षणे असतात जसे की उलट्या होणे, अंगाला खाज येणे आणि मलाचा रंग फिका होणे। पुढचा आपला पॉइंट आहे जॉइंडिसचे निदान। डॉक्टर कोणत्या चाचण्या करतात? तर पहिलीच आहे रक्त तपासणी। रक्त तपासणीमध्ये बिलिरुबिनची पातळी मोजणे। दुसरा आहे लिव्हर फंक्शन टेस्ट, त्याला LFT असेही म्हणतात, यकृताच्या कार्याचे निदान। तिसरा आहे सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन, यामध्ये पित्तनलिकेतील अडथळा शोधला जातो। चौथा आहे लसीकरणाचा इतिहास म्हणजे हिपॅटायटिससाठी। डॉक्टरांचा सल्ला, वेळेत निदान केल्यास गंभीर परिणाम टाळता येतात। पुढचा आपला पॉइंट आहे जॉइंडिसमध्ये केली जाणारी उपचार पद्धती। पहिला आहे औषधोपचार, यामध्ये नॉर्मली लिव्हर टॉनिक्स जे यकृताच्या कार्यासाठी वापरले जाते, आणि नेक्स्ट पॉइंट आहे अँटीबायोटिक्स जे संसर्ग टाळण्यासाठी नॉर्मली अँटीबायोटिक्स दिली जातात, आणि तिसरा पॉइंट आहे इंजेक्शन्स, हे नॉर्मली गंभीर अवस्थेमध्ये यूज केले जातात। पुढची उपचार पद्धती आहे शस्त्रक्रिया। पित्ताशयातील खडे काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते किंवा ट्यूमर असल्यास त्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते। घरी करता येणारे उपचार जसे की आहार नियंत्रित करणे, पुरेसा आराम घेणे आणि भरपूर पाणी पिणे। पुढचा आपला मेन पॉइंट आहे जॉइंडिससाठी आहार आणि जीवनशैलीतील बदल। पहिला आपला मेन पॉइंट आहे संतुलित आहार, यामध्ये गाजर, बीट आणि डाळिंब यांचा ज्यूस घेतला जातो, आणि नॉर्मली हलका आहार जसं की खिचडी आणि सूप। नॉर्मली मसालेदार आणि तळलेले पदार्थ टाळा। जॉइंडिसमध्ये जीवनशैलीत काही बदल करावे लागतात जसे की पुरेशी झोप घ्या, शारीरिक आणि मानसिक ताण टाळा, अल्कोहोल आणि सिगारेटचा त्याग करा। नेक्स्ट आपला उपाय आहे घरगुती उपाय जो नॉर्मली जॉइंडिसमध्ये केला जातो। पहिला आहे आवळ्याचा रस, हा यकृत मजबूत करण्यासाठी केला जातो। लिंबाचा रस नॉर्मली पचन सुधारते, आणि गुळवेलाचा रस लिव्हर कार्यासाठी उपयुक्त आहे। यात तुम्हाला एक महत्त्वाची टीप मला द्यावीशी वाटते, जे घरगुती उपायांचा उपयोग केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच करावा। आपला नेक्स्ट महत्त्वाचा पॉइंट आहे जॉइंडिसची प्रतिबंधात्मक काळजी कशी घ्यायची। पहिला आहे स्वच्छ पाणी आणि अन्नाचा वापर करा। दुसरं म्हणजे हिपॅटायटिससाठी लसीकरण करा, आणि नेक्स्ट आहे अनावश्यक औषधे घेणे टाळा, स्वच्छता आणि आरोग्यविषयक नियमाचे पालन करा। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक निष्कर्षापर्यंत आलो आहोत की जॉइंडिस हे शरीरासाठी गंभीर परिणाम करू शकते, पण वेळेवर निदान आणि उपचारांनी ते सहज बरे होऊ शकते। डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे। आरोग्यदायी जीवनशैली, संतुलित आहार आणि स्वच्छतेचे पालन केल्यास आपण जॉइंडिस पासून सुरक्षित राहू शकतो। स्वास्थ्य हीच खरी धनसंपत्ती आहे। चला जॉइंडिस विरुद्ध जागरूक होऊया। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच। Do like, comment and share with friends and relatives. Subscribe my channel Pharmacist Sundar and click on the bell icon for notification.